नमस्कार, आपण पाहतात माय मराठी न्यूज। माहूर धरण, रेणुकामाता मंदिर आणि माहूरजाई वॉटरफॉल याला पर्यटन स्थळाचा दर्जा देण्यात यावा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शरद जगताप यांची मागणी। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील माहूर येथील माहूर प्रकल्प हा पुरंदर तालुक्यातील सर्वप्रथम व हमखास पूर्णपणे भरणारा प्रकल्प म्हणून ओळखला जातो। धरणाचा परिसर निसर्गरम्य असून वर्षविहार, नौकानयन, उंच धबधबा, उत्तम किनारा अशा अनेक गोष्टींसाठी अनुकूल आहे। हे धरण 1977 साली पूर्ण बांधून झाले। धरणाची लांबी 275 मीटर असून धरणाची उंची 23 मीटर आहे, तर भरावाच्या माथ्याची रुंदी ही 3 मीटर आहे। या धरणाच्या खालच्या बाजूला रेणुका माता म्हणजेच माहूरजाई माता मंदिर आहे। या प्रकल्पावर सुमारे 75 ते 80 फूट उंचीवरून उडणारे 2 वॉटरफॉल आहेत। 3 ते 4 टप्प्याटप्प्याने वॉटरफॉल वरून पाणी जलद प्रवाहाने वाहत असते। हे दृश्य पर्यटकांसाठी हृदयस्पर्शी आनंददायी असते। त्याची प्रचिती असंख्य पर्यटकांना आली। पुरंदर किल्ल्यापासून सर्व पावसाचे पाणी या प्रकल्पातून वाहते व ते पुढे वीर धरणाला जाऊन मिळते। पुरंदर किल्ल्यापासून वेगाने वाहणारे सर्व पाणी या समतल असणाऱ्या धरणातून पुढे पुन्हा अतिशय वेगाने वीर धरणाकडे वाहते। त्याचा पर्यटक आनंद घेतात। या वॉटरफॉलकडे आणि रेणुका माता मंदिराकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूने सिमेंट काँक्रीटच्या रस्त्याचं काम करण्यात आले असून उर्वरित काम करण्याचे नियोजित करण्यात आले। प्राचीन असणाऱ्या या रेणुका माता मंदिरामुळे या प्रकल्पाचं सौंदर्य देखील खुलून दिसतंय। मे महिन्यामध्ये दरवर्षी या ठिकाणी वनभोजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडत असतो। त्यावेळी पालखी आणि रीतिरिवाजाप्रमाणे वेगवेगळे विधी साजरे केले जातात। त्या विधिवत देवीची पूजा केली जाते, त्याचबरोबर देवीची आरती देखील केली जाते। या परिसरामध्ये कितीही दुष्काळग्रस्त परिस्थिती असली तरी देवीची आरती झाल्यानंतर थोडा का होईना पण पाऊस पडतो, अशी ही जागृत देवी या ठिकाणी वसलेली आहे। रेणुका देवीची मूर्ती पूर्ण रूपामध्ये असून घटस्थापनेचा कार्यक्रम देखील 9 दिवसात मोठ्या दिमाखात येथे साजरा केला जातो। विविध ठिकाणावर मोठ्या प्रमाणात भाविक भक्त येऊन येथे भोजनाचा आणि भजनाचा कार्यक्रम देखील उत्साहात पार पडतात। या ठिकाणी धान्य, भाजीपाला इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत। यावर्षी या पर्यटन स्थळाच्या ठिकाणी चहा, पाणी, नाश्ता आणि जेवणाची उत्तम सोय करण्यात आली। पर्यटन स्थळाच्या दोन्ही बाजूने पार्किंगची व्यवस्था करण्यात आली। माहूर धरण आणि माहूरजाई मंदिर आणि रेणुका माता वॉटरफॉल हा पुण्यापासून 65 किलोमीटर अंतरावर आहे। वीर धरणापासून तो 12 किलोमीटर अंतरावर, ऐतिहासिक पुरंदर किल्ल्यापासून तो 15 किलोमीटर अंतरावर, केतकावळे येथील बालाजी मंदिरापासून तो 16 किलोमीटर अंतरावर, बनेश्वर येथील मंदिरापासून हा वॉटरफॉल 22 किलोमीटर अंतरावर आहे। महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा मंदिरापासून तो 15 किलोमीटर अंतरावर, सासवड येथील पवित्र करा नदीपासून तो 23 किलोमीटर अंतरावर, श्री क्षेत्र मस्कोबा मंदिर वीर पासून तो 9 किलोमीटर अंतरावर, श्री क्षेत्र नारायणपूर दत्त मंदिरापासून तो 28 किलोमीटर अंतरावर आहे, श्री क्षेत्र कोडीत येथील मस्कोबा मंदिरापासून तो 30 किलोमीटर अंतरावर आहे, अष्टविनायक श्री क्षेत्र मोरगाव पासून तो 38 किलोमीटर अंतरावर आहे, श्री क्षेत्र बुलेश्वर मंदिरापासून तो 35 किलोमीटर अंतरावर आहे, श्री क्षेत्र हरणी येथील महादेव मंदिरापासून तो 8 किलोमीटर अंतरावर आहे। बाडगर धरणापासून हा वॉटरफॉल 25 किलोमीटर अंतरावर आहे, तर श्री क्षेत्र मांढरदेवी या मंदिरापासून तो 3 किलोमीटर अंतरावर आहे, तर श्री क्षेत्र मांढरदेवी मांढरगड या पासून तो 45 किलोमीटर अंतरावर आहे। या पर्यटन स्थळाचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक हे आवर्जून या ठिकाणी येत असतात आणि पर्यटकांना एक सुंदर दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं। त्याचबरोबर वॉटरफॉलचा देखील आनंद घेता येतो। या ठिकाणी पर्यटन स्थळ विकसित झाल्यास रोजगाराची संधी या गावातील तरुणांना मिळू शकते, असं शरद जगताप यांनी म्हटले। त्याचबरोबर पर्यटकांना या ठिकाणी पर्यटनासाठी येण्यास आव्हान देखील त्यांनी केले। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूसाहेब माहूरकर, प्राध्यापक राम जगताप, सत्यवान गोळे, माजी सरपंच हनुमंत माहूरकर, रवी जगताप, शंकर पवार, तुकाराम जगताप, बाळूकाका जगताप, रामचंद्र गोळे, नामदेव ताकवले, किरण गोळे, माजी सरपंच मेघा जगताप, पोलीस पाटील आरती जगताप, संजय फरदळे, महादेव जगताप, रामदास जगताप, अमल गोळे, त्याचबरोबर सर्व विकास सोसायटीचे सदस्य, चेअरमन, गायकवाड माहूरजाई पाणी संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि माहूर ग्रामस्थ उपस्थित होते। माय मराठी न्यूज साठी छायाताई नांदगुडे, पुरंदर।
माहूर लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या पूर्ण क्षमतेने भरल्याच्या आनंदाच्या क्षणी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत। गावामधील सर्व सन्माननीय ग्रामस्थ आणि शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। माहूर धरणाचं गावाबद्दलचं महत्त्व आणि या तलावाचं गावातल्या शेतीबद्दलचं महत्त्व इथल्या उपस्थितांनी सांगण्याचा प्रयत्न केला। गेल्या 7-8 दिवस राज्यामध्ये चांगल्यापैकी पाऊस होतोय आणि बरेचसे छोटे मोठे बांध छोटे तलाव भरल्याच्या बातम्या येत आहेत, पण ज्या तलावावरती आपण उभा आहोत हा माहूर लघु पाटबंधारे प्रकल्प आहे आणि लघु पाटबंधारे प्रकल्प इतक्या लवकर कुठे भरल्याचं अजून तरी निदर्शनास आलेलं नाहीये। पुरंदर तालुक्याचा विचार घेतला, माझ्या आधीच्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी सांगितलं की तालुक्यामध्ये सर्वात प्रथम पूर्ण क्षमतेने भरण्याचा मान माहूर धरणाचा आहे। हा लघु पाटबंधारे प्रकल्प आहे आणि या वर्षी सुद्धा या लघु पाटबंधारे प्रकल्पाने हा मान पटकावलेला आहे। छोटे तलाव भरले असतील, पण 84 दशलक्ष घनफूट क्षमतेचा आणि जवळपास 1000-1500 एकराला माहूर गावाची जीवनदायिनी म्हणून ज्याला आपण म्हणता येईल असा प्रकल्प पूर्ण भरणे हा खरं तर मोठा योग आहे। 2003-4 सालचा अपवाद बघायचा, त्या साली 67-68% फक्त माहूर धरण भरलं होतं। गेल्या जवळपास 30 आणि 55 वर्षांमध्ये एकदाही माहूर प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्याशिवाय राहिला नाही। जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरणारा हा प्रकल्प यावर्षी 28 मेलाच भरून 4 वाजता व्हायला। मला तांत्रिकदृष्ट्या जलसंधारण जलसंपदा विभागाला प्रश्न विचारायचा आहे की त्यांचा जलसंपदेचं वर्ष हे 1 जून पासून साधारण ते 30 मे पर्यंत असतं आणि माहूर तलावाने एकाच पर्यटन वर्षाच्या मध्ये 2दा पूर्ण क्षमतेने भरण्याचा मान मिळवलेला आहे। गेल्या वर्षी जुलै महिन्यामध्ये मला वाटतं 12-13 जुलैला आपलं धरण भरलं होतं। यावर्षी 30 मेला हे पर्जन्य वर्ष संपण्याच्या आधीच 2 दिवस पुन्हा एकदा हा क्षमतेने हा तलाव भरला। एकाच पर्जन्य वर्षामध्ये 2दा भरण्याचा विक्रम माहूर तलावाने केलेला आहे। एक वेगळी नोंद आहे, मी त्याचा उल्लेख करावा लागेल, याचा उल्लेख करावा लागेल। आणि म्हणून अनेकांनी या बाबतीतलं महत्त्व सांगितलं। मी एकच सांगेन, आम्ही सगळेजण मिळून माहूर गावची जीवनवाहिनी आणि माहूर गाव सगळ्याच बाबतीमध्ये आगळे वेगळं चित्र उभं करण्याचा प्रयत्न करत असतो। जे सर्वांपेक्षा वेगळे जे आम्ही श्रमाने एक विचाराने उभं केलेलं आहे आणि हा प्रयत्न आमचा एक महात्मा गांधींनी सांगितलं गावाकडे चला, आम्ही सगळे गावाकडे आलेले माणसं आहोत आणि एक स्वावलंबी परिपूर्ण गाव उभं करण्याच्या दृष्टीने आमचा प्रयत्न आहे आणि त्यातलं हे महत्त्वाचं पाऊल आहे। माहूरचा तलाव, त्याचं सुशासन आणि त्याचं संचालन करणारी संस्था हा आमचा मानाचा झेंडा आहे आणि ही आमची जीवनवाहिनी आहे। आम्ही अतिशय आनंदित आहोत हा तलाव भरल्यानंतर। त्याचबरोबर या ठिकाणी पर्यटनाचा विषय आपण सर्वांनी काढला। मला एकच सांगायचे, राज्याने अनेक योजना राबवल्या ज्याच्यामध्ये उद्योगांचं विकेंद्रीकरण केलं, अनेक गोष्टींचं विकेंद्रीकरण केलं की एका ठिकाणी केंद्रीकरण करण्याऐवजी दुसरीकडे चला। मला म्हणावं लागेल की महाबळेश्वर, पाचगणी, भुशी डॅम, लोणावळा याच्या पलीकडे जाऊन विकेंद्रीकरण पर्यटनाचं करावं आणि माहूर सारखी पर्यटन स्थळं छोटी छोटी जी आहेत ती 5-5, 6-6 महिने तरी सुद्धा विकसित करावीत आणि याला शक्ती द्यावी। खरं तर याच्यातून ग्रामीण भागामध्ये रोजगार उपलब्ध होईल। सुरक्षिततेचा विषय महत्वाचा आहे। या ठिकाणी आम्ही प्रयत्न केला, भुशी डॅमला जाऊन आमची टीम पाहून आली, पण इथे जी काही आवश्यक सुरक्षित साधनं आहेत ही निर्माण करण्यासाठी आमची आर्थिक क्षमता नाहीये। शासनाने कुठल्याही त्यांच्या योजनेमधून आम्हाला थोडी मदत करावी, जिथे येणाऱ्या पर्यटनाच्या सुरक्षिततेसाठी या धबधब्यावरती करण्याचा फॉल मोठा आहे, धोका होऊ नये ही काळजी पण आपण घेतली पाहिजे। या दृष्टीने ज्या उपाययोजना शासन सुचवेल त्या आम्ही करण्यास तयार आहोत। त्याला निधीचाही हातभार लावावा। आम्ही पुढे होऊन एक जसं गाव आम्ही स्वावलंबी आणि परिपूर्ण उभं करण्याचा प्रयत्न करत आहोत। एक आगळं वेगळं पर्यटन स्थळ माहूरगडच्या माहूर रेणुका मातेच्या पायाशी असणारे हे धरण, डोक्याशी असणारे हे धरण तितकंच सुंदर करण्याचा प्रयत्न करू। आपण सर्वजण या ठिकाणी आनंदाच्या क्षणी आमच्याबरोबर सहभागी झालात। मी ग्रामस्थांच्या वतीने आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद। आज या ठिकाणी माहूरमधील ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून सोन्याचा दिवस, खऱ्या अर्थाने या दिवसाची सोन्याचा दिवस हा उल्लेख का केला की जे धरण झालं ते धरण झाल्यापासून साधारण 1977 सालापासून आजपर्यंत कधी न असा आनंदाचा दिवस आम्हाला आज आमच्या भाग्यामध्ये माहूरकरांचा उजळलेला आहे। कारण मे महिन्याच्या 28 तारखेला दुपारी 4 वाजता माहूरवरील माहूर धरण ओसांडून वाहिलं आणि त्याच वेळेला माहूरमध्ये सगळ्या लोकांनी जल्लोष केला। जल्लोष करण्यापाठीमागचं कारण असं आहे की माहूर धरणाचं व्यवस्थापन माहूरजाई पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून चाललं जातं। माहूरमध्ये अनेक पक्षाचे, अनेक विचाराचे, अनेक तत्वाचे लोक राहतात
परंतु सर्व लोक मान्यवर सरपंच असतील, चेअरमन असतील, विविध संस्थांचे अधिकारी असतील, आजी माजी पदाधिकारी असतील, सर्वच लोक माहूरजाई पाणी वापर संस्थेमध्ये काम करत असताना राजकीय विचारांचे जोडे बाजूला ठेवून धरण एक आपली आर्थिक वाहिनी आहे, माहूर गावची सुबत्ता आहे, त्यामुळे आम्ही सर्व लोक गेले अनेक वर्ष माहूरजाई पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून काम करतो आणि आम्हाला खऱ्या अर्थाने धरण भरलं ना की आमच्या घराघरात एक चांगल्यापैकी आर्थिक दिवा लागल्यासारखं आम्हाला वाटतं आणि त्याचं नियोजन आमचे माहूरजाई पाणी वापर संस्थेचे मार्गदर्शक भाऊसाहेब माहूरकर असतील, सर्व तुकाराम तटे असतील, रविभाऊ असतील, रामसर सचिव असतील, अध्यक्ष असतील, एकूण सर्व सभासद सत्यवान दादा गोळे असतील, शंकरराव पवार असतील, अनेक लोक दिग्गजांची नावं सांगितली जातील. महाराष्ट्रामध्ये एक अद्ययावत पाणी वापर संस्था म्हणून आमची संस्था नावलौकिकाला आलेली आहे. या संस्थेत हिमाचल प्रदेशमधून वेगवेगळ्या राज्यामधून अतिशय मान्यवरांनी भेटी दिल्यात, संस्थेचं कामकाजाचं कौतुक केले आणि धरणाचे काय दोन फायदे सांगायचं म्हटलं तर माहूर धरणावर माहूरचे सगळं बागायत क्षेत्र साधारण 1000 हॉर्सपावर त्याच्यावर चालतं. 1000 हॉर्सपावरच्या माध्यमातून आमची सर्व शेतीचं नियोजन व्यवस्थितपणे बसून सन्माननीय भाऊसाहेब माहूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व करतो आणि त्या नियोजनामधून 8 महिने धरण 12 महिने पाणी कसं पुरेल त्याचं रेशनिंग करतो, पाण्यामध्ये काटकसर करतो आणि ते आम्ही 12 महिने पाणी पुरवतो. साधारण 25 ते 30 हजार टन ऊस या माहूर धरणाच्या जीवावर जातो आणि त्याच्यामधून आम्हाला 25,000 म्हणजे 25,000 गुणिले 3300 रुपये याप्रमाणे माहूरच्या प्रत्येक घराघरात अर्थप्राप्ती होती. यापुढे आम्ही सांघिक ठरवलंय की यामध्ये धबधब्यासारखी चांगली जागा आहे, पर्यटनाचं स्थळ आहे, त्याच्या माध्यमातून आम्ही आमदार, सौभाग्यवती खासदार, पर्यटन मंत्री सन्माननीय शंभूराजे देसाई आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय अजितदादांना आम्ही विनंती करतोय की माहूर पुरंदर तालुक्यातील एक असं गाव आहे त्या गावात पर्यटनाचा दर्जा द्यावा, शासनाच्या सर्व सुखसोयी आम्हाला मिळाव्यात, त्याच्यामधून आम्ही आमचे जे काही 4 लोक असतील त्यांना व्यवसाय मिळेल आणि पुरंदर आणि पुणे जिल्ह्यातल्या लोकांना एक चांगलं पर्यटन स्थळ पुरंदर तालुक्यातल्या माहूरच्या माध्यमातून मिळेल असा आमचा पुढील मानस आहे. याच धरणावरून काळदरी खोऱ्यामध्ये आम्ही पिण्यासाठीच्या वॉटर सप्लायच्या योजना चालतात, त्याच्यामध्ये मांढर असेल, धनकवडी असेल, दोनेवाडी असेल, दोनेवाडीच्या वस्त्या असतील, मांढऱ्याच्या सगळ्या वाड्या असतील, धनकवडीच्या वाड्या असतील, त्यांना आम्ही गेले अनेक वर्षापासून पिण्याचं पाणी देतो. पिण्याच्या पाण्यामध्ये आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही, त्यांना प्राधान्याने पिण्याचं पाणी देतो. एकूणच परिंचपासून वरती काळदरी खोऱ्यापर्यंत माहूर धरणावर मग कधी टंचाई असेल किंवा काही संकट काळ असेल पाण्याचा त्यावेळी माहूरजाई पाणी वापर संस्थेने स्वतःच्या खर्चाने टँकर चालू करून मग ते सणसवाडी असेल, धनकवडी असेल, भैरवाडी असेल, काळदरी असेल, सगळ्या वाड्या असताना स्वतःच्या खर्चाने पिण्याचं पाणी दिलेलं आहे. अशी आदर्श संस्था आणि त्याच आज एक धरण भरते, एक 28 मेला धरण भरते, तर आता अमृत योग आहे. अशा या योगाप्रसंगी आपण सर्व मान्यवर या ठिकाणी आलात, जलपूजन केलं. समस्त ग्रामपंचायत माहूर, ग्रामस्थ माहूर पाणी वापर संस्थेच्या वतीनं आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. दशरथ गोळे या ठिकाणी यावर्षी प्रथमच माहूर जलाशय हे जवळजवळ 55 वर्षांनी मे महिन्यामध्ये 28 तारखेला भरत आहे. खरं ही कौतुकाची बाब आहे की या ठिकाणी रम्य असं पर्यटन स्थळ सुद्धा माहूरजाई देवी आहे आणि यासाठी मला असं वाटतं की बहुतेक सर्व पर्यटकांनी या ठिकाणी याचा लाभ घ्यावा.